रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामाचा समावेश आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या। त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील। त्यासाठी 55,61,00,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली। विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते। पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पामध्ये एकूण 13 इमारती आणि 213 रहिवासी युनिट आहेत। या 13 इमारतींपैकी 12 इमारती 4 मजली असून एक इमारत 5 मजली आहे। त्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या 7 इमारतींमध्ये 24 दुकानांचे गाळे आहेत। या सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे देण्याच्या दृष्टीने आजच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील। या सफाई कामगारांच्या प्रलंबित घरांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी सोलापूरकडे चालू आहे। त्या आराखड्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांच्यासाठी सदनिका बांधकामाचा प्रस्तावाचा समावेश आहे। त्यामुळे आपली जी काही मागणी आहे ती मागणी सरकार निश्चितपणे पूर्ण करेल आणि सफाई कामगारांना बरेच दिवस ते प्रलंबित जो घरांचा प्रश्न आहे, गुजरात कॉलनी पंढरपूर येथे 600 चौरस फुटाची घरं द्यायची, तो प्रश्न निकाली काढला जाईल। चला पुढे, धन्यवाद। बोला, अवताडे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, पंढरपूरला लाखो भाविक या वारीच्या निमित्ताने येतात आणि अध्यक्ष महोदय सर्व वारकऱ्यांचं, भाविकांचं आणि तिथल्या असणाऱ्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहावं यामुळे सन 1889 साली मेहतर समाजाला या ठिकाणी पंढरपूरमध्ये साफसफाई करण्याकरता या ठिकाणी आणलं गेलं। प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय, आता दादांनी खूप एक महत्त्वाचं उत्तर, चांगलं समर्पक उत्तर दिलेलं आहे, परंतु या निमित्तानं मला दादांना अजून एक स्पेसिफिक प्रश्न करायचा आहे। अध्यक्ष महोदय, जवळजवळ उच्च न्यायालयाची समिती झाली, समितीने त्या ठिकाणी आयुक्तांना नेमलं, आयुक्ताची समिती झाली, आयुक्तांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्व आदेश देण्यात आले। तसा प्रस्ताव माननीय कलेक्टर महोदयांनी शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाकडे हा गेले कित्येक दिवस या ठिकाणी प्रलंबित आहे। माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की दादा, विहित वेळेत आणि किती वेळेत, कारण या मेहतर समाजाला अध्यक्ष महोदय 213 लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तर किती वेळेत या ठिकाणी यांना घराची सदनिका बांधून आपण देणार आहे, एवढं खुलासा करावा। सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवली। अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितले की सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे। राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी पण काही सूचना दिल्यात, मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काही सूचना दिल्यात, समाधान अवताडे साहेब तिथलं प्रतिनिधित्व करतात, इतर पण काही मान्यवरांचा नाही म्हटलं तर पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं संबंध येतो, वारकरी संप्रदायाचा येतो, अनेक सदस्यांचा येतो आणि त्याच्यामुळं हे प्रलंबित राहिलं, हे गोष्ट आम्हाला मान्यच आहे। परंतु सुधारित आराखड्यामध्ये आता ह्या सगळ्या घरांचा आपण समावेश करतो 213 रहिवाशांचा, आणि अध्यक्ष महोदय नुसतं तो 213 रहिवाशांचा समावेश करत नाही, तिथं आपण 13 इमारती बांधतोय, ते 213 रहिवाशांच्या करता 13 युनिट बांधतोय आणि ते करत असताना 12 इमारती 4 मजली आहेत, एक इमारती 5 मजली आहेत आणि शिवाय 7 इमारतीमध्ये 24 गाळे दुकानाचे ते पण आपण काढतोय। मी स्वतः पुन्हा आज किंवा उद्या कलेक्टरला सांगतो किंवा सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा किती दिवसात त्या बाबतीमध्ये तयार होईल आणि तो त्याला बाकीचा वेळ लागत असला तर हा मुद्दा लवकर क्लिअर करून ह्याकरता निधीची पण कमतरता आम्ही वित्त विभाग कमी पडू देणार नाही आणि जितकं फास्ट करता येईल ते समाधान अवताडे सभागृह संपल्यानंतर तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण लगेचच पण कलेक्टरला फोन लावू आणि नक्की महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात जे काय असेल ते उत्तर मी तुम्हाला देतो।
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.